नमस्कार मित्रांनो, ही आहे माझी 2017ची मारुती सुझुकी एस क्रॉस. ह्याच्यामध्ये आहे 1.3 लिटरचं डिझेल इंजिन. ते पुढे बघू शकता, हे याचे हेडलाईट्स आहे. ह्याच्यामध्ये LED हेडलाईट्स आहे. ह्याच्यामध्ये या साईडला बघू शकता, इथे पण साईड लाईट आहे याची. इथे रिक्वेस्ट सेन्सर आहे, ज्याने तुम्ही गाडी ओपन करू शकतात. ओपन केल्यानंतर इथे तुमचं सीट बॅक घ्यायला आणि इथे हाईट ॲडजस्टमेंट पण आहे. इथे तुमचं फ्यूल कॅप ओपन करायला फ्यूल लेड आहे. सगळ्यात पहिले या साईडला आहे विंडोज अपडाऊन करायला. सेंट्रल लॉकिंग आहे, विंडोज लॉक करायला आहे. आणि हे जे मिरर्स आहे, साईड व्ह्यू मिरर्स आहे, हे ऑटोमॅटिक आहे, हे तुम्ही बंद करू शकतात. या साईडला बघू शकतात मोठे होल्डर्स आहे, जे तुम्ही आरामात 1 लिटरची बॉटल ठेवू शकतात. आणि मी WD-40 देखील ठेवला आहे इथे. इथे बघू शकता, इथे तुम्ही मोबाईल ठेवू शकतात. आणि हे एक सॉफ्ट लेदर टाईप मटेरियल आहे. इथे आतमध्ये आल्यावर सगळ्यात पहिलं ते इंजिन स्टार्ट स्टॉपचा इथे बटन आहे. क्लच दाबून इंजिन स्टार्ट केलं, इंजिन स्टार्ट झाली. हे तुमचं डिफॉगर आहे खालचं. हे हाईट वरती खाली करायला लाईटची. हे तुमचं ॲडजस्ट करायला हे मिरर्स या साईडचे. ठीक आहे, ओके. तर हे आहे तुमचं RPM मीटर, हे आहे तुमचं स्पीडोमीटर. खाली तुम्ही बघू शकता फ्यूल गेज आहे. इथे तुम्हाला वरती टाईम, इथे टेम्परेचर, इथे ॲव्हरेज फ्यूल इकॉनॉमी दिसेल, जे आहे 18.4ची. हे इन सिटी मी चालवली आहे गाडी. आणि तुम्ही बघू शकता गाडी जी आहे ती 66,502 किलोमीटर चालली आहे. इथून मी चेंज करतो. हे बघू शकता रेंज आहे ते 382 किलोमीटर्सचं आहे. ॲव्हरेज स्पीड आहे 29, कारण मी गाडी जास्त सिटीमध्ये चालवतो. आणि ही इथे आहे इन्स्टंट, म्हणजे तुम्ही गाडी चालत तुम्हाला बघायचं असेल की गाडी किती ॲव्हरेज देते आहे, तर तुम्ही इथे बघू शकतात. ठीक आहे. नंतर स्टेअरिंगवर आलो तर सगळ्यात पहिलं इथे आहे तुमचं हे वायपर्स. तर वायपरसाठी तुम्ही बघू शकता, इथे एकदा फिरवलं तर वायपर एकदा फिरतील. हे सॉरी, आता हे जे आहे हे रेअर वायपर आहे, तुम्ही बघू शकता. तर हे रेअर वायपर मी इथे फिरवलं तर गाडीसोबत रेअर वायपर फिरतात आहे. आणि पाणी देखील जाते आतमध्ये. नंतर हे जे आहे हे पुढच्या वायपरसाठी आहे. सॉरी, हे असं एकदा जाईल आणि हे चेंज करायला. आणि वरती करायचं असेल तर वरती पाणी देखील येतं. असं मस्त काच आपली क्लीन होतात. तर या साईडला तुमचे लाईट्स आहे. हे तुमचे पहिले DRLs, नंतर फुल लाईट्स, वरती साईड लाईट्स. ठीक आहे. आणि खाली गेला तर राईट लाईट. आता स्टिअरिंगवर तुम्ही बघाल तर हे सायलेंट आहे. तुम्हाला सायलेंट करायचं असेल तर मोड्स आहे, म्हणजे ब्लूटूथ, FM, AM. हे व्हॉल्यूम कमी जास्त करण्यासाठी, हे ट्रॅक चेंज करण्यासाठी. खाली बघू शकतात हे तुमचं, तुम्हाला कॉल कट करायचा आहे, कॉल पिक करायचा आहे. आणि व्हॉइस असिस्टंट, एकदम सिम्पल बेसिक व्हॉइस असिस्टंट आहे या सिस्टममध्ये. ठीक आहे. नंतर राईट साईडला एक क्रूज कंट्रोल आहे. एकदम मी क्रूज कंट्रोलचा बटन आता दाबला बटन ते क्रूज कंट्रोल येईल. आणि खाली समजा बटन दाबलं तर क्रूज तो सेट होतो, पण हे 40च्या वरती तुम्हाला सेट करायला लागतं. आणि सगळ्यात बेस्ट, तुम्ही हायवेवरती असेल क्रूज कंट्रोलला सेट केली तर गाडी आरामात 25, 26, 27चा ॲव्हरेज देते. क्रूज कंट्रोल कॅन्सल करायचं असेल तर हा बटन दाबू शकतात. आणि परत क्रूज दाबलं तर बघू शकतात इंडिकेटर केला. ठीक आहे. ह्याच्यामध्ये इथे तुम्हाला AC वेंट्स आहे पुढे. इथे या साईडला पण AC वेंट्स आहे. स्पीकर्स आहे याच्यामध्ये भरपूर चांगले. ठीक आहे. नंतर आम्ही येतो इथे, हा याचा कन्सोल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉल्यूमचा बेस्ट आहे की तुम्ही हे व्हॉल्यूम तुम्ही असं स्वाईप करून कमी जास्त करू शकतात. इथे तुम्ही बघू शकता ह्याच्यात आहे ऑटोमॅटिक AC कंट्रोल. तुम्ही इथे टेम्परेचर सेट करू शकतात कमी जास्त. सॉरी, हा फॅनचा बटन आहे आणि हा AC टेम्परेचरचं आहे. तुम्ही ते सेट केलं टेम्परेचर तुम्हाला 22 पाहिजे. आणि ऑटोवर क्लिक केलं ऑटोमॅटिक जे आहे जे फॅन स्पीड आहे ते कमी जास्त होईल. ठीक आहे. नाही, इथे फ्रंटसाठी, रेअरसाठी मोड चेंज करायला. इथे बघा, तुम्ही मोड समजा चेंज करायचं असेल तर इथून तुम्ही मोड देखील चेंज करू शकता. बघा, हे पायाकडे, हे तुमचं पुढे ते काच आहे त्याला येईल, आणि खाली पायाला. आणि हे नॉर्मल आपल्या पुढे. आणि हे आहे ते जे एअर सर्क्युलेशन तुम्हाला समजा आतमध्ये पाहिजे की बाहेरची यायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही इथून सेट करू शकतात.
नंतर याच्यात आहे 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, पाठीमागे रिव्हर्स आहे, इथे हँड ब्रेक आहे, आता आर्मरेस्ट आहे. आर्मरेस्टचा बेस्ट म्हणजे पुढे पाठी होऊ शकतं. हे बघा असं पुढे पाठी मी आर्मरेस्टला करू शकतो. आतमध्ये देखील भरपूर जागा आहे. इथे कनेक्ट करायला इथे तुम्हाला USB स्लॉट आणि ऑक्स स्लॉट तुम्हाला भेटतो. इथे मग स्टोरेजसाठी जागा आहे. वरती बघू शकता इथे देखील एक चष्मा काहीतरी ठेवू शकतो. आता बघा मी माझ्या सिटिंग पोझिशनला येतो पुढे. तर हे माझं सिटिंग पोझिशन आहे. मी कम्फर्टेबली इथे चालू शकतो. आता मी पाठीमागे जातो. पाठीमागे देखील तुम्हाला एक बॉटल ठेवायची जागा भेटते इथे तुम्हाला मे बी एक मोबाईल ठेवायला जागा. हे सीट्स बघू शकता. सीट्स आहे. हे सीट्स कंपनी फिट नाही, चेंज केलेली सीट्स आहे. तर बघा तर इथे बसलं तर बंद करतो आणि जागा बघा. डिसेंट अमाऊंट स्पेस आहे. इथे अंडर थाय सपोर्ट पण आहे. मध्ये थोडं वरती येतं. इथे तुम्हाला AC तुम्हाला नाही भेटत. हा नॉर्मल आहे, म्हणजे AC नाही याच्या आतमध्ये. ठीक आहे. इथे मध्ये तुम्हाला पॅसेंजरसाठी पण लाईट्स भेटतं आणि इथे असे ग्रॅब हँडल्स आणि खूप पण भेटतं तुम्हाला काही ठेवायचं असेल तर. नंतर आपण पाठीमागे येऊया. जे रेअर वायपर्स इथे ओपन करायला हे दाबायचं, हे वरती ओपन करायचं. बघू शकतात जागा भरपूर आहे इथे. साईडला पण इथे जागा आहे ठेवायला. समजा हा तुम्ही वरती करणार, तुम्हाला फुल साईजचा टायर भेटतो. ठीक आहे. टायर एकदम वापरले नाही, एकदम नवीन कोरा टायर आहे. आणि असं केलं तर हे असं सेट होऊन जातं. हा एक गोष्ट आहे की हे जे ट्रंक आहे, डिगी तुम्ही बोलतात, हे आतमध्ये डीप आहे पण हाईटला हे कमी आहे कारण हा टायर असल्यामुळे. समजा सुझुकीनं पाठीमागे खाली टायर ठेवला असता तर जागा जास्त भेटली असती. याच्या आतमध्ये हा एक इथे कॅमेरा पण आहे इथे.